आणि व्यासपीठासमोरील सर्वच सन्मानात माझ्या विषयाला सुरुवात करण्यापूर्वी फक्त एक वाक्य सांगतो. सुनंदाताई मगाशी ज्या कळकळीनं तुम्हाला सांगत होत्या त्याच कळकळीनं आणि तळमळीनं तुम्ही इथली सगळी व्याख्यानं ऐकणार आहात. आयुष्यभराची पुंजी सोबत तुम्ही घेऊन जाणार आहात. तुम्ही बारामतीशी जोडले गेला आहात. ही खूप मोठी गोष्ट आहे हे पहिल्यांदा मनात बिंबवा. मला बारामतीला जोडणाऱ्या सविता बोरा मॅडमही इथे आहेत, त्यांचेही धन्यवाद देतो. आणि आता मी राजमाता जिजाऊ या विषयावर आणि अशाच काही येसुबाई असतील, ताराराणी असतील, अहिल्यादेवी असतील, यांच्यापर्यंत तो वारसा कसा आला हा शेवटच्या भागात मी सांगणार आहे. आणि मला आनंद याचा वाटतोय की तुम्ही सुद्धा राजमाता जिजाऊंच्या या काळातल्या वारसदार आहात आणि राजमाता जिजाऊंच्या तेजाचा अंश तुमच्याही रक्तात कुठे ना कुठेतरी आहे. आणि अशा या रणरागिणींसमोर मी बोलतोय याचा मला आनंद आहे. एकदा तुमच्यासाठीच जोरदार टाळ्या द्या. तेराव्या शतकापूर्वीचा महाराष्ट्र त्याला महान असं राष्ट्र समजलं जायचं. का माहितीये? कारण विद्वत्ताही याच मातीत होती आणि पराक्रमही याच मातीत होता. वैराग्यही याच मातीत होतं आणि रसिकताही याच मातीत होती. धर्म, शास्त्र, कला या सगळ्या बाबतीत महाराष्ट्र आघाडीवर होता. पण कुणाची दृष्ट लागली कुणास ठाऊक. विंध्यातनं घोड्यांच्या टापांचा आवाज निघाला अन अल्लाउद्दीन खलजी देवगिरीवर चालून आला. महाराष्ट्राच्या अस्मितेला पहिला तडा गेला. रामदेवराय नावाचा राजा होता. सुस्त होता, मस्त होता. खर तर राजानं सावध असलं पाहिजे, पण तो बेसावध होता. त्याच्या मुलानं शंकर देवानं विरोध करण्याचा प्रयत्न केला. पण त्यानंतर पुढे वर्षानुवर्ष या महाराष्ट्राच्या मातीमध्ये अंधकार, काळोख काळोख आणि काळोख होता. माहितीये, एखाद्या शेतकऱ्यानं मातीतनं सोनं पिकवलेलं असावं अन अस्मानी सुलतानीमध्ये घोड्यांचा जथ्था यावा आणि काही क्षणामध्ये ते पिकवलेल्या पिकाची नासाडी व्हावी. हे तर सोडाच, पण मराठ्यांच्या देवाऱ्यातील स्त्री म्हणजे देवता समजली जाते. आणि अशा स्त्रीची विटंबना त्या घरातल्या करत्या पुरुषासमोर व्हावी आणि परचक्र आलं आपल्या नशिबातच हे होतं असं म्हणून मूग गिळून त्यानं गप्प बसावं अशा अवस्थेत महाराष्ट्र होता. महाराष्ट्रातली भोळी बाबडी जनता त्या परमेश्वराला विचारत होती, अरे भगवंता, तू वचन दिलं होतस ना. रणांगणामध्ये अर्जुन जेव्हा घाबरला होता तेव्हा भगवान श्रीकृष्णांनी अर्जुनाला निमित्त करून जी गीता सांगितली, भगवंता, त्यात तू म्हणाला होतास, यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत अभ्युत्थानम अधर्मस्य तदात्मानं सृजाम्यहं परित्राणाय साधूनां विनाशाय च दुष्कृतां धर्म संस्थापनार्थाय संभवामि युगे युगे. परमेश्वरा, तू म्हणाला होतास या पृथ्वी तलावर जेव्हा जेव्हा धर्माचं राज्य माजण्याऐवजी अधर्माचं राज्य माजेल, धर्माला ग्लानी येईल, दुर्जनांचं राज्य माजेल, आजूबाजूच्या परिस्थितीमध्ये काय करावं असा प्रश्न पडेल. आणि अशा वेळेस तू म्हणाला होतास, सज्जनांच्या रक्षणासाठी मी पुन्हा पुन्हा जन्म घेईन. भगवंता, तुझं वचन तू विसरलास की काय? इथे तर दुर्जनांचं राज्य माजलेलं आहे. आणि त्याच वेळी शिवनेरीवर एक स्त्री उगवत्या सूर्यनारायणाला रोज सांगत होती, आता अंधार इतका माजलाय की काजव्यांनी जन्म घेऊन उपयोग नाही. साक्षात सूर्यदेवा,
तूच जन्माला येणार असशील तर तूच माझ्या पोटी जन्माला ये, नाहीतर मी निपुत्रिक राहिली तरी चालेल. आणि मंडळी, शिवनेरीवरील ती स्त्री कोणत्या अवस्थेत होती माहितीये का? आपल्याला वैद्यकशास्त्र सांगतं, गर्भारपणात स्त्रीची मानसिक आणि शारीरिक स्थिती चांगली असली पाहिजे. या स्त्रीची मानसिक स्थिती काय होती? तिचं सासर उद्ध्वस्त झालं होतं. पुन्हा मुरार जगदेवानं उद्ध्वस्त केलं होतं. सासरची तर अवस्था इतकी बिकट होती. काय होती? लखुजीराव जाधव, रघुजी, अचलोजी, यशवंतराव हे चौघ सुलतानाच्या दरबारात गेले. सुलतानाला भेटायला मुजरा करणार. तोच सुलतान उठला आणि निघून गेला. या कृतीचा अर्थ काय हे समजायच्या आत या चौघांच्याही कत्तली झालेल्या आहेत. जिचं माहेर उद्ध्वस्त झालंय. गर्भारपणाच्या नाजूक काळात पती जवळ असावा असं प्रत्येक स्त्रीला वाटतं, पण शत्रू पाठीमागे आहे म्हणून त्या स्त्रीला शिवनेरीवर ठेवायला लागलंय. आणि यात कमी होतं म्हणून की काय? गोदावरी स्नानाला जाऊबाई गेली असताना महाबत खानानं तिला पळवून नेलाय. इतकी दुःख, इतकी संकट दुसऱ्या कोणा स्त्रीवर आली असती तर त्या स्त्रीनं शिवनेरीच्या त्या टोकावरून खाली उडी घेऊन आत्महत्या केली असती. पण ही स्त्री उगवत्या सूर्यनारायणाला तर सांगत होतीच, पण स्वतःच्या आत्म्याला, स्वतःच्या मनाशी एक प्रश्न विचारत होती. सगळ्याचं कारण विचारत होती. माझं सासर उद्ध्वस्त झालं, कारण काय? माझं माहेर उद्ध्वस्त झालं, कारण काय? माझा पती जवळ नाही, कारण काय? माझ्या जाऊबाईची विटंबना झाली, कारण काय? आणि या स्त्रीला आतून आवाज एकाच कारणाचा येत होता, एकच कारण सापडत होतं, आणि ते कारण म्हणजे या मातीला, या महाराष्ट्राला राजा नाही, स्वतःचा राजा नाही, स्वतःचं सिंहासन नाही. आणि त्यामुळे ती स्त्री सांगत होती, या महाराष्ट्राला स्वतःचं सिंहासन द्यायचं तर सूर्यदेवा तूच माझ्या पोटी जन्माला ये. त्या स्त्रीची प्रार्थना त्या सूर्यदेवानं आणि शिवाजी देवीनं ऐकली. आणि 19 फेब्रुवारी 1630 ला या मातीमध्ये सूर्याचा जन्म झाला. मंडळी, त्या सूर्याचं नाव छत्रपती शिवाजी महाराज आणि त्या स्त्रीचं नाव राजमाता जिजाऊ. मला माहितीये थंडीमुळे माझा आवाज बसलाय, त्यामुळे कदाचित मला रोह आरोह घेता जरी नाही आले तरी मी जो विचार तुमच्यापर्यंत पोहोचवतोय त्याला मात्र तुम्ही हृदयात जपून ठेवणार आहात. मंडळी, समाजातल्या, आपल्या राज्यातल्या प्रत्येक आई वडिलांना असं वाटतं बरं का, की माझ्या मुलानं शिवाजी महाराजांचा एकतरी गुण घ्यावा, शिवाजी महाराजांसारखं व्हावं. आपण त्याला महाराजांचा पुतळा दाखवतो, आपण त्याला महाराजांची तसबीर दाखवतो. तुम्हीही पुढे सांगाल की आपल्या मुलानं महाराजांसारखं झालं पाहिजे. पण मला एक प्रश्न चिंतनात्मक तुम्हाला विचारायचा आहे, जो पुढे मागे काही वर्षानंतर तुमच्याही मनात तो असला पाहिजे. मंडळी, आपल्या पुत्रानं शिवाजी महाराजांसारखं घडावं अशी अपेक्षा बाळगत असताना आई वडील म्हणून आपण शहाजी राजे आणि जिजाऊंसारखे असायला हवेत. कारण शहाजी राजे आणि जिजाऊ यांच्या त्यागाशिवाय शिवाजी महाराज जन्माला येणं शक्यच नाही. किती मोठा त्याग आहे माहितीये? तुम्हाला थोडी पार्श्वभूमी सांगतो.
इथलं स्वराज्य स्थापन होण्याच्या अगोदर शहाजी राजांनी 2 वेळा प्रयोग केला होता. त्यामुळेच पुणं उद्ध्वस्त झालं. पहिला प्रयोग फसला. दुसरा प्रयोग वेगळ्या पद्धतीनं केला. निजामशाहीचं वजीर म्हणून शहाजीराजे राहिले. मुर्तजाला गादीवर बसवलं. खरं तर ती मराठेशाहीच होती, पण दाखवायला निजामशाही. जीवधन किल्ल्यापासून प्रयोग सुरू झाला. जे कोणी ठाणे जिल्ह्यातून आले असतील त्यांना माहिती आहे, शहापूर जवळ माऊली नावाचा किल्ला आहे. तिथे मात्र हा प्रयोग संपला. कारण मोगलशाही, आदिलशाही एकत्र आली. पोर्तुगीजांनी मदत नाकारली. समोर धरलेलं स्वप्न धुळीस मिळालं. शहाजी राजांना, मुर्तजाला मोगलांच्या ताब्यात द्यावं लागलं. मोगलांनी आणि आदिलशाहीनं निजामशाही अर्धी अर्धी वाटून घेतली. त्यावेळेस शहाजी राजांचे मित्र रणदुल्ला खान आदिलशाहीमध्ये होते. त्या मित्राने शहाजी राजांना आपल्या बाजूनं घेतलं. आता इथे एक मोठी मेख मोगलांनी मारून ठेवली. मोगलांनी आदिलशाहीला काय सांगितलं? शहाजी राजाला घेत असाल तर घ्या, पण त्याला तिकडे जहागिरी कर्नाटकात द्या. त्याला महाराष्ट्रातून शहाजी राजांना हद्दपार करा. कारण मोगलांना माहिती होतं शहाजी राजे म्हणजे ज्वालामुखी आहे. अग्नीच्या सहवासात तूप आलं तर भडका होतो, तसा सह्याद्रीच्या सहवासात शहाजी राजा नावाचा ज्वालामुखी आला तर इथे कणाकणामध्ये स्वराज्य स्थापन होण्याची बंडखोरी होईल. आणि त्यामुळे शहाजी राजांना कर्नाटकात जहागिरी दिली आहे. आता मला सांगा, महाराष्ट्रातून हद्दपार केलंय. जिजाऊंचं आणि शहाजी राजांचं स्वप्न स्वराज्य स्थापन करायचंय. जर सह्याद्रीच्या सहवासातच नसेल कुणी, राज्य कसं स्थापन होणार? मोगलांना माहिती होतं, न रहेगा बास न बजेगी बासरी. शहाजी राजेच तिकडे गेले तर महाराष्ट्राचा सह्याद्री एकटा काय करणार आहे? पण बघा, जिजाऊंची इच्छाशक्ती किती मोठी आहे. सरकारी आदेश शहाजी राजांसाठी होते हद्दपारीचे, कर्नाटकात जाण्याचे, पण जिजाऊ मोकळ्या होत्या. किती मोठा त्याग आहे. शहाजी राजांपासून ऐन तारुण्यामध्ये बायकोला, पत्नीला अलग व्हायचंय. अलग व्हायचंय. किती मोठा त्याग आहे. आत्ता बघा बरं तुम्ही, नवरा बायको विभक्त राहत असतील तर कारण काय असतात? सासू सासऱ्यांशी पटत नाही, नंदेशी पटत नाही, आई वडील असले तर फोटोत असावेत, अशी कारणं असतात. आणि त्या काळी नवऱ्यापासून, नवरा बायको एकमेकापासून अलग होण्याचं कारण काय? तर महाराष्ट्राला राजा द्यायचंय, महाराष्ट्राला सिंहासन द्यायचंय. किती मोठा त्याग आहे. तुम्हाला कदाचित हे खरं वाटणार नाही, पण लक्षात घ्या, आज आपण उपभोगाच्या संस्कृतीत वाढतोय. आपल्याला त्याग माहीतच नाही. 350 वर्षापूर्वी उच्च ध्येयासाठी सर्वोच्च त्याग करणारी माणसं होती. आज सत्तेसाठी हवं ते करणारी माणसं आहेत. त्यावेळेस उच्च ध्येयासाठी स्वतःचा त्याग करणारी माणसं होती. आता इतिहासाला हे माहित नाही की शहाजी राजे आणि जिजाऊ यांच्यामध्ये नक्की काय संवाद झाला, पण तो संवाद कदाचित असा असेल. जिजाऊ शहाजी राजांना म्हणाल्या असतील की तुम्ही थोरले पुत्र संभाजी राजे यांना घ्या. शिवाजी राजांच्या मोठ्या भावाचं नाव पण संभाजी होतं बरं का. नंतर मुलाचं नाव संभाजी ठेवलंय. मोठे पुत्र संभाजी राजे तुमच्याकडे कर्नाटकात राहू द्या. लहान शिवबांना मी घेऊन पुण्यात महाराष्ट्रात जाते आणि तुमचं माझं स्वप्न साकार करण्याचा प्रयत्न करते. आमचा एक कविमित्र गुरुराज गर्दे एका कवितेत म्हणतो, तुमच्यासारखा छत्रपती
पुन्हा इथं झाला नाही. आणि पुन्हा कुठल्या जिजाऊच्या पोटी शिवबा जन्माला आला नाही. कारण घराघरातल्या जिजाऊ आता करिअर वुमन होत आहेत आणि संस्कार करण्याच्या नावाखाली मुलाला पाळणा घरात देत आहेत. मग कुत्र आईकडं आणि पोरग दाईकडं असलेलं बघावं लागतं आणि लाज वाटते राजे या जगात जगावं लागतं. मुलींनो, मी हे तुम्हाला सांगतोय, तुम्हाला पटतं का बघा. आज चूल आणि मूल यामध्येही आम्हाला अडकायचं नाही आणि करिअर करत असताना स्वतःच्या घरादाराकडेही दुर्लक्ष करायचं नाही. स्वतःच्या मुलाला किंवा स्वतःच्या मुलीला शिवाजी राजांसारखं अथवा राजमाता जिजाऊंसारखं घडवण्याचा प्रयत्न करणं यापेक्षा स्त्रीच्या आयुष्यातलं उदात्त मोठं करिअर दुसरं कोणतं असू शकत नाही. तो ग्रँड डफ आमची बदनामी करतो, असं म्हणतो की जिजाऊ या नावडत्या राणी होत्या म्हणून त्यांना इकडं पाठवलंय. अहो पण मी तुम्हाला किती गेल्या 10, 12, 15 वर्षाच्या शिवचरित्राच्या अभ्यासातून मी तुम्हाला सांगतो की शिवाजी राजांचं हे जे स्वराज्य या मातीत उभं राहिलंय त्याला जिजाऊंची इच्छाशक्ती आणि पाठीमागून शहाजी राजांचा असलेलं सहकार्य आहे. याच्या खुणा थेट दिसणार नाहीत, पण बारकाईनं अभ्यास केला तर या 3-4 खुणा मी तुम्हाला सांगतो तेवढ्या पुरेशा आहेत की या आईवडिलांचा किती पाठिंबा होता. एक बघा, शहाजीराजे जेव्हा जिजाऊंना आणि शिवबांना महाराष्ट्रात पाठवतात तेव्हा सोबतीला कोण कोण देतात? विश्वासाची माणसं देतात. बाजी पासलकर, कान्होजी जेधे, दादोजी लोहकरे, माणकोजी दहातोंडे, दादोजी कोंडदेव हे सगळे एकनिष्ठ सेवक करणारी हक्काची माणसं देतात. राजमुद्रा देतात. राजमुद्रेवर लिहिलंय ना, प्रतिपचंद्र लेखेव वर्धिष्णू विश्ववंदिता शाह सुनो शिवसैषा मुद्रा भद्राय राज. म्हणजे काय? प्रतिपदेच्या चंद्राकोरीप्रमाणे हळूहळू मोठी होत जाणारी शहाजी पुत्र शिवाजी राजाची ही जी राजमुद्रा आहे ती कशासाठी आहे? लोक कल्याणासाठी आहे. शहाजी पुत्र शिवाजी राजाची राजमुद्रा हे तेव्हा दिलंय करून. लक्षात घ्या, हा आतला संवाद आहे. तुम्ही आम्ही 4थीच्या पुस्तकात वाचतो की नाही रे? तोरण्यावर धनाचे हंडे सापडले, पण माझा एक तर्क आहे, त्याला पुरावा नाही कुठला, कारण राजकारण पडद्याच्या पाठीमागे पुराव्याला सोडून बरंच होत असतं, पण तर्कानं पटणारी गोष्ट तुम्हाला पटते का बघा. मला असं वाटतं, राज्य उभं करायचं, सैन्य उभं करायचं, माणसं उभं करायची, श्रद्धा तर लागतेच, पण पैसाही लागतो, संपत्तीही लागते. मग ती संपत्ती शिवाजी राजांना थेट जर शहाजी राजांनी पुरवली तर शहाजीराजे तिकडे आदिलशाहीचे सरदार आहेत, थेट संपत्ती पुरवणार कशी? कारण शिवाजीराजे आदिलशाहीच्या विरोधात लढतात. मला असं वाटतं शहाजी राजांच्या मनाच्या तोरण्यातली ही संपत्ती तोरणा किल्ल्यावर आली गेली आणि तिथे ते धनाचे हंडे सापडले असे दाखवले गेले आणि मग ते शिवाजी राजांपर्यंत स्वराज्याच्या स्थापनेसाठी आले. याला पुरावा कुठला नाही, पण तर्कानंही पटण्यासारखी गोष्ट आहे. जेव्हा अफजल खान आला तेव्हा शहाजीराजे वरवर त्यांनी आदिलशाहीला सांगितलं की शिवाजी राजा माझा पुत्र असला तरी माझा काही संबंध नाही, तुम्ही तुमचं युद्ध बघून घ्या. असं वरकरणी राजकारण आहे. पण आतून मदत कुठे केली आहे? अफजल खान जेव्हा वाईत येतोय, विचार करतोय प्रतापगडावर शिवाजी राजांवर चालून जावं का, तेव्हा काय घडलंय? 3 गोष्टी घडल्यात. कान्होजी जेध्यांनी सगळे 12 मावळातले देशमुख गोळा केले. राजांनी जो वकील सोनोपंत दिल्लीत पाठवला होता तिथे मोगलांचा पाठिंबा मिळालाय. आणि तिसरं काय घडलंय? शहाजी राजे
17,000ची फौज घेऊन विजापूरवर चाल करून जातात की काय, अशी अफवा, असं वातावरण शहाजी राजांनी तयार केलंय. अफजल खानाला कळलंय इकडं जर मुलाला हात लावला तर शहाजी राजे 17,000ची फौज घेऊन आदिलशाहीवर चालून जातील. ही सगळी द्योतक आम्हाला काय सांगतात की हे स्वराज्य शहाजी राजांच्या पाठिंब्यावर आणि जिजाऊंच्या इच्छा शक्तीवर उभं राहिलेलं आहे. त्याच्याशिवाय हे उभं राहणं शक्यच नाही हो. बर, नवऱ्याचा पाठिंबा होता, पण स्त्रीमध्ये कर्तृत्व किती असावं. नुसता पाठिंबा असून जमत नाही, स्वतःतही कर्तृत्व लागतं. जिजाऊ जेव्हा पुण्यात आल्या ना, पुण्यात विश्वासू माणसं राजमुद्रा घेऊन, तेव्हा पुण्याची अवस्था काय होती, सगळं भकास होत. काही वर्षापूर्वीच बारामती, की ज्या बारामतीतनं पवार साहेबांनी इथं सोनं पिकवलं आणि हे सोन्याचं रूप दिलं, त्याच्या अगोदर जसं होतं त्याही पेक्षा भयंकर, कारण तो आदिलशाहीचा काळ होता. पुणं भकास होत. मुरार जगदेवानं उद्ध्वस्त केलेलं होतं. पुण्यामध्ये पहार रोवली होती शेतामध्ये. त्या पहारीवर तुटकी चप्पल, केरसुणी आणि फुटकी कवडी अडकवली होती. याचा अर्थ काय, ही पहार जो काढेल त्याला स्वतः सहित त्याचं अख्खं कुटुंब मारलं जाईल, त्याला निर्वंश केलं जाईल, असा तो संकेत होता. अशी ती दहशत होती. आणि अशा दहशतीच्या, लक्षात घ्या, अशा, मगाशी सुनंदाताईंनी एक वाक्य छान सांगितलं की मुलींनो, पुढे जाऊन तुम्हाला व्यवस्था बदलायचं आहे. या समाज रचनेत जे जे काही वाईट आहे, नकारात्मक आहे, ते बदलून तुम्हाला पुढे जायचंय. जिजाऊ जेव्हा आल्या पुण्यात तेव्हा सगळं नकारात्मकच होतं. कुणाची हिंमत होईल ती पहार काढायची. बालशिवबा जिजाऊंना विचारतात, मासाहेब इथं माणसं का हो दिसत नाही. तेव्हा जिजाऊ सांगतात, बालराजे, माणसांना प्रेम दिला, विश्वास दिला की ती आपोआप येतात, येतील माणसं. पुन्हा बालराजे विचारतात, मासाहेब आपण कोणत्या वाड्यात राहायचं. तेव्हा जिजाऊ सांगतात, राजांनी वाडे हेरून राहायचं नसतं, वाडे उभे करायचे असतात. पुण्यात जिजाऊ पुण्यात आल्या तेव्हा राहायला घरही नव्हतं हो. नरेकर देशपांड्यांच्या तिथे त्या राहिल्या आणि मग दोन्हीकडच्या वाड्याचं कामकाज सुरू झालंय, पुण्यातलाही आणि खेडबाऱ्यातलाही. ज्याला आपण आता लाल महाल म्हणतो तो, त्यावेळेस काम करताना कसब्यातली गजाननाची मूर्ती सापडली, ज्याला आपण आता कसब्याचा गणपती म्हणतोय. हे सगळं केलंय या मातीमध्ये. काय काय केलंय हो, काय तुम्हाला कल्पना येईल. काहीच नव्हतं. मुळामुठीवरच्या या पुण्यामध्ये उजाड आणि भकास, हिंस्र श्वापद माजली होती. ती शिवचरित्रात ती कथा सांगितली जाते बघा, भीमा लोहाराची. तो भीमा लोहार साताऱ्याकडनं पुण्याकडे येत असतो. वाटेत त्याला कुठेतरी रान वाटेत लांडगा आडवा येतो. त्याच्याकडे एक काठी असते. त्या लांडग्याशी भीमा लोहाराची झटापट होते. खांदा त्याचा निखळतो. लांडगा खांद्यावर हल्ला करतो, पण नंतर तो पळून जातो. पळून जायला निघाल्यावर हा असा काही भीमा लोहार त्याच्यावर हल्ला करतो की त्या लांडगा गतप्राण होतो. आणि तो भीमा लोहार पुण्याच्या उद्ध्वस्त जमिनीत यायला निघालाय. वाटेत त्याला कुणीतरी भेटतं, विचारतं, हे काय झालंय. म्हणे लांडगा आला होता, पण त्याच्याशी लढाई केली, मारलं त्याला. तेव्हा तो माणूस म्हणतो, मग त्याची शेपटी कुठे आहे. भीमा लोहार विचारतो, शेपटी कशासाठी. तो माणूस म्हणतो, तुम्ही या मुलखात नव दिसता व्हय. का का म्हणजे काय, तुम्हाला माहित नाही का, शिवबाराज, जिजाऊ मासाहेब आणि त्यांच्या कारभाऱ्यांना जर शेपूट नेऊन दाखवली तर ते बक्षीस देतात, बक्षीस. जा शेपटी घेऊन या. भीमा लोहार तसाच परत फिरतो, जिथं लांडगा मारलेला आहे त्याची शेपूट काढतो आणि भीत भीत पुण्याच्या दिशेनं शिवबांच्या समोर येतो. तेव्हा त्यांना छोट्या वयामधलं कोणीतरी समोर दिसतं
आणि तेव्हा भीमलोहार त्यांना विचारतो, इथं शिवबांना मला भेटायचंय, शिवबा कुठे आहे? तेव्हा आमचे बालराजे म्हणतात, आम्हीच शिवबा. तेव्हा भीमलोहार असं बघतो आणि म्हणतो, तुम्ही शिवबा? मला वाटलं शिवबांचा खूप बोलबाला ऐकला होता, मला वाटलं कोणीतरी जाणता माणूस असेल. सगळे हसायला लागतात. जिजाऊ येतात. हा भीमलोहार बक्षिसासाठी असा तडपत असतो. जेव्हा जिजाऊ त्याला बक्षीस देतात शेपटी दाखवल्यावर, तेव्हा भीमलोहार अगदी भोळे बाबडेपणानं जिजाऊंना म्हणतो, मला या बक्षिसाचं मोल नाही. मी बक्षिसासाठी का धडपडत होतो तर कौतुकाची, जिजाऊंच्या कौतुकाची थाप माझ्या पाठीवर पडल म्हणून मी असुसलेलो होतो. राजांची पारखी नजर या भीमलोहाराला रामपुरी कळते. गप्पा मारल्यावर कळतं याला शस्त्रातलं काहीतरी कळतंय. बघा माणसं कशी हेरायची असतात, कशी पारखायची असतात. या निमित्तानं आलेला भीमलोहार हा शस्त्राच्या बाबतीत कोणतीही विद्या नसताना जन्मजात स्वतःच्या अनुभवानं पारंगत आहे असं कळल्यावर राज, बालराज आणि जिजाऊ त्याला लोहारखाना काढून देतात. पुढे जी शस्त्र निर्माण केली गेली ती भीमलोहाराच्या त्या कारखान्यातून म्हणा, त्या लोहारखान्यातून म्हणा, अशा पद्धतीनं भीमा इथे जोडला गेला. इथं पुणं बसवलं. जिजाऊंनी काय काय केलंय? अहो, मुलाचा एक राजा घडवायचा तर आपण 4थीच्या पुस्तकात फक्त तलवार चालवणं, घोड्यावरची रपेट करणं, गोळाफेक करणं एवढीच शिक्षण नसतात. एक राजा घडवायचा तर काय काय शिक्षण द्यावं लागतं? धर्म, शास्त्र, कला हे तर बौद्धिक शिक्षण झालंच, पण राजा घडवण्यासाठी गज परीक्षा, अश्व परीक्षा, विष परीक्षा, रत्न परीक्षा, शत्रूच्या मनातलं इंगित ओळखणं, दुर्गम ठिकाणी सापडल्यानंतर त्यातून राजानं कसं निसटायचं, जादूटोणा, जादूगिरी, नजरबंदी या अदृश्य गोष्टींचं शिक्षण सुद्धा एक राजा घडवण्यासाठी दिलं गेलं. पण एक लक्षात घ्या, या सगळ्या शिक्षणावर कुणाची करडी नजर होती? माँसाहेब जिजाऊंची करडी नजर होती. शिवभारतामध्ये आम्हाला उल्लेख सापडतात. काय उल्लेख सापडतात? कर्नाटकातून शहाजी राजांनी बाल शिवाजी राजांच्या शिक्षणासाठी अध्यापक वर्ग पाठवला. अशी वाक्य. एकच मिनिट. धन्यवाद. आमच्या कोकणामध्ये दमट हवामान आहे आणि व्याख्यानांना वेगवेगळ्या ठिकाणी फिरावं लागतं. थंडी मानवत नाही की काय कळेना, पण तुम्ही मला समजून घ्या, माझा विचार समजून घ्या, माझी विनंती आहे तुम्हाला. शिवभारतमध्ये काय काय सांगितलंय? हे सांगितलंय की शिवबांच्या शिक्षणासाठी अध्यापक वर्ग पाठवला आहे. म्हणजे आज कसं मराठीला शिकवायला शिक्षक वेगळे असतात, इतिहासाला वेगळे असतात, ते तज्ञ असतात आणि आम्हाला हे पटतं ना. तलवार कोण शिकवणार? तो तलवारीतला तज्ञ आहे. प्रशासन कोण शिकवणार? जो प्रशासनातला तज्ञ आहे. न्यायव्यवस्था कोण शिकवणार? जो त्यातला तज्ञ आहे. म्हणजे अध्यापक वर्ग. फक्त खंत अशी आहे किंवा आमच्या संशोधनाची खंत, या अध्यापक वर्गामध्ये नक्की कोण कोण होतं याची नावं मात्र आम्हाला खात्रीशीर माहीत नाही. त्यामुळे माझा एक विचार तुम्हाला पटतो का बघा. कुणी म्हणतं शिवबांचे संत तुकाराम महाराज हे गुरु आहेत, कुणी म्हणतं संत रामदास स्वामी हे गुरु आहेत, कुणी म्हणतं पाडगावचे मौनी बाबा गुरु आहेत, कुणी म्हणतं बाबा याकूत गुरु आहेत. मंडळी, मी तुम्हाला खरं सांगू, हा महाराष्ट्रातल्या वादाचा विषय आहे. मी त्या वादाच्या विषयात पडणार नाही, पण मी एक निर्विवाद सत्य तुम्हाला सांगतो की बाल शिवबा राजांच्या पहिल्या गुरु त्या म्हणजे राजमाता
जिजाऊ हे निर्विवाद सत्य तुम्ही आम्ही अजिबात नाकारू शकत नाही. आम्ही एकदा या मुद्द्याला जोरदार टाळ्या देणार आहोत. राजमाता जिजाऊ या निर्विवादपणे, आणि अहो प्रत्येक आई ही मुलाची पहिली गुरु असते. हे सगळं शिक्षण जे चालू होतं ते राजमाता जिजाऊंच्या करड्या नजरेखाली चालू होतं. हे लक्षात घ्या. राजमाता जिजाऊ या सगळ्या गोष्टी शिकवत होत्या. आणि राजमाता जिजाऊंची करडी नजर म्हणजे काय, राजमाता जिजाऊंनी दिलेली शिक्षण काय, राजमाता जिजाऊंचा जीवनातलं एक सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे जी त्यांनी बालराजांमध्ये नाही अनेकांमध्ये संक्रमित केली. ते बालराजांना सांगत होते की शोभा, तुझ्या राज्यात कुणावरही अन्याय होता कामा नये आणि तुझ्या राज्यातली स्त्री सुरक्षित राहिली पाहिजे. न्याय व्यवस्था आणि स्त्रीचं संरक्षण या दोन गोष्टी तुला आयुष्यभर प्रयत्नानं जोपासायचे. जिजाऊंनी हेच करावी पण शोभामध्ये संक्रमित केलं. हे आम्हाला कोणत्या कोणत्या उदाहरणावरून पुढे तुम्हाला आठवेल. न्याय व्यवस्था आणि स्त्रीच्या बाबतीत शिवबांची भूमिका काय होती याचं एक उदाहरण सांगतो की तुम्हाला कळेल जिजाऊ तिथे कुठे दिसतायत. बेलवडी नावाची गडी आहे. हे उदाहरण आहे राज्याभिषेकानंतरचं. कर्नाटकाच्या मोहिमेतून राजे परत येत असतात. बेलवडी नावाची गडी असते. सर्प गावाजवळ राजांची छावणी पडलेली असते. तिथला पाटील काहीतरी कागाळी करतो. 200-300 बैल पळवून नेतो. राजे आपले सरदार सखुजीराव गायकवाडांना बोलावतात आणि सांगतात, पाटलाला समज द्या, गडी लहान आहे, शक्यतो तलवार चालवायला नको. ऐकलं नाही तरच तलवार चालवा. पाटील काही ऐकेना, तलवार चालवावी लागते. त्या लढाईत पाटील मारले जातात. शिवरायांना वाटतं आता गडी ताब्यात येईल. पण दुसऱ्या दिवशी पाटलाची बायको सावित्रीबाई हातात तलवार घेऊन लढाईला उभी राहते. राजांना कळतंय एक स्त्री लढतीये. तेवढ्यात विजयी निनाद ऐकायला येतात. राजे तिथे जातात, विचारतात, ज्या सखुजीरावांनी गडी ताब्यात घेतलीये, विजयी निनाद आले, ते सखुजीराव कुठे आहेत? तेव्हा कुणीतरी सांगतं, गनिम पळून गेला, त्याला पकडायला सखुजीराव गेलेत. 2 दिवसानं सखुजीराव येतात. आता दरबार भरलाय. सखुजीरावांच्या सत्काराचा गडी घेतलीये म्हणून राजांच्या समोर सखुजीराव आहेत आणि राजांच्या समोर बंदी वेशातली ती स्त्री सावित्रीबाई आहे. राजे एकवय त्या सावित्रीबाईंकडे बघतात आणि पुन्हा सखुजीरावांकडे बघून म्हणतात, काय सखुजीराव, आपल्या राज्यात स्त्रीला बंदी करण्याची पद्धत तुम्ही केव्हापासून सुरू केलीत? तेव्हा सखुजीराव म्हणतात, राज यांच्या भोळ्या भाबड्या चेहऱ्याकडे जाऊ नका. अख्खी गडी घ्यायला जेवढी माणसं कामी आली नाही ना, त्याच्यापेक्षा जास्त माणसं यांना पकडायला कामी आली. तरी सुद्धा आमचं राज्य स्त्रीची प्रतिष्ठा राखणार आहे. त्यांना मोकळं करा. त्यांना मोकळं केलं जातं. त्या स्त्रीची मान खालीच असते. राजांना माहितीये जिचा पती गेलाय, जिची गडी गेलीये, त्याची मानसिक अवस्था काय असेल. राजे शांतपणे त्या स्त्रीला म्हणतात, खर तर तुमचं माझं आपलं काही वैर नव्हतं. पाटलांनी कागाळी केली त्यामुळे युद्ध करावं लागलं आणि युद्धात पाटील मारले गेले. पण मला आनंद याचा वाटला, अभिमान याचा वाटला की नवऱ्याच्या मृत्यूनंतर आपण हाती तलवार घेतली. हे सगळं राजे बोलतात तरीही त्या स्त्रीची मान खालीच आहे. राजे पुढे म्हणतात, पण वाईट याचं वाटलं की आम्ही जे देवाधर्माचं न्यायीपणाचं राज्य तयार करतोय, या राज्यामध्ये तुमच्यासारखी स्त्री असती. देवाधर्माचं आणि न्यायीपणाचं राज्य हे शब्द ऐकल्याबरोबर स्त्री मान वरती करते आणि राजांच्या नजरेला नजर देऊन म्हणते, अरे राजा, तुझ्या राज्याला न्यायीपणाचा टिळा कशासाठी लावतोस तू? न्यायाची चाड हाय का तुला? अख्खा दरबार थरारलेल्या अवस्थेत असतो. कारण राजांच्या तोंडावर आतापर्यंत असं कोणी बोललं नव्हतं. आणि मग याला शिक्षा काय तर मृत्यूदंडच असेल. शांत असतात ते फक्त एकटे श्रीमंत योगी राजे. राजे बोलतात, सावित्रीबाई, तुम्ही आम्हाला माँसाहेब जिजाऊंसारख्या आहात. निसंकोचपणे सांगा काय झालं. फक्त एकच लक्षात ठेवा, जे सांगाल त्याची खात्री केली जाईल. बोला. तेव्हा ती स्त्री म्हणते, एवढ्या भर दरबारात काय सांगू? दरबार
मोकळा केला जातो. आणि आता फक्त राजे आणि ती स्त्री आहे. बघा आमचे राजे आता न्यायाधीश होत आहेत. आता ती स्त्री आहे. राजे त्या स्त्रीला विचारतायत, काय झालं सांगा. मघापासून उष्ण अवसान आणून धीरानं बोलणारी ती स्त्री तळव्यात तोंड लपून रडायला सुरुवात करते आणि म्हणते, अरे राजा, तुझा सरदार गडी घेऊनच थांबला असता तर काही नाही ग, पण त्यानं माझ्या अब्रूला हात घालण्याचा प्रयत्न केला. राजे म्हणतात, हे अशक्य आहे. तेव्हा ती स्त्री म्हणते, मी एक खानदानी स्त्री आहे, अशा पद्धतीचा आरोप स्वतःवर कशासाठी लावेल. हवं तर तुमच्या सरदाराला बोलवा आणि विचारा. पुन्हा दरबार भरवला जातोय. आता राजांच्या समोर सखुजीराव आहेत. राजे एकदा सखुजीरावांकडे पाहतात आणि करड्या नजरेनं म्हणतात, काय सखुजीराव, काय म्हणतायत सावित्रीबाई. तसं सखुजीराव म्हणतात, राजा 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 हे सगळं कुभांड आहे. आता राजे म्हणतात, मी तर तुम्हाला काही सांगितलंच नाही तरीही म्हणताय कुभांड आहे. राजांनी एका नजरेतनं ओळखलेलं असतं की खरा गुन्हेगार काय आहे. अशा इतिहासात नोंदी आहेत की राजांना निसर्गदत्त अशी नजर सापडली होती की पुढच्या माणसाच्या नजरेला नजर मिळाली की राजांना तो माणूस आर पार ओळखता यायचा. राजांना कळलेलं असतं की पाणी इथंच मुरत आहे, आपलाच सरदार गुन्हेगार आहे. आता सखुजीरावाला कळतं, राजांनी आपल्याला ओळखलंय. आता लोटांगण घेतल्याशिवाय पर्याय नाही. जो दरबार सखुजीरावांच्या स्वागतासाठी सत्कारासाठी भरलाय, त्याच दरबारात सखुजीराव राजांच्या पायावर लोटांगण घेतात आणि माफी मागतात. किती अवघड प्रसंग आहे बघा. तुमच्या माझ्या आयुष्यातही असे प्रसंग येतात की एका बाजूला भावना असते आणि एका बाजूला कर्तव्य असतं. राजांच्या तिथे एका बाजूला भावनेची बेडी होती. हा सरदार साधा सुद्धा सरदार नव्हता, राजांच्या बायकोचा सख्खा भाऊ होता. आणि बायकोचा भाऊ या पदात काय ताकद असते. पुरुष वर्गानं घरी जाऊन जेवणाच्या अगोदर बायकोच्या भावाबद्दल इकडचा शब्द तिकडं करून पाहावा, जेवणावर लगेच परिणाम होतो. असा बायकोचा भाऊ भावनेच्या बेडीमध्ये आहे आणि समोर त्या पांढऱ्या पातळातली स्त्री कर्तव्याच्या रूपानं खुणावतीये. भावना की कर्तव्य. तुमच्या माझ्यासारखी सामान्य माणसं असा प्रसंग जर आला तर प्रेमाचा आणि भावनेचा मार्ग निवडतात. राजांसारखी जिजाऊंचा संस्कार झालेली माणसं काय करतात माहितीये, त्याच ठिकाणी त्यांनी पायातली बेडी जी भावनेची आहे ती बाजूला केली आणि तिथेच आदेश दिले, हे काम ज्यानं केलेलं आहे त्याचा एक हात एक पाय तोडला जावा, त्याचे डोळे उखडले जावेत आणि या शिक्षेची अंमलबजावणी आता माझ्या समोर केली जावी. भर दरबारात सखुजीरावांचे डोळे उखडले जातात. म्हातारी मेल्याचं दुःख नाही, काळ सोकावतोय याचं दुःख आहे. आणि बक्षीस, एक वाक्य आयुष्यात लक्षात ठेवा, जर तुमच्या हातात अधिकार आला आणि तो येईलही, बक्षीस आणि शिक्षा वेळीच दिली तरच त्याला अर्थ असतो. त्यामुळे तुमच्या आयुष्यात जर अधिकार आला तर बक्षीस आणि शिक्षा वेळेतच द्यायचा आहे, कारण आम्ही जिजाऊंच्या वारसदार आहोत. हे जर एका जरी मुलीनं केलं तरी या स्वयंसिद्धाचा जो उद्देश आहे तो उद्देश सफल झाला असं होईल. आणि राजे तितक्याच नम्रतेनं पुन्हा एकदा त्या स्त्रीला म्हणतात, माझ्या हाती जेवढं करता येण्यासारखं होतं तेवढं मी केलं. फक्त एकच विनंती आहे की आमच्या राज्याला आशीर्वाद नाही दिले तरी चालतील, पण किमान शाप तरी देऊ नका. तेव्हा त्या स्त्रीच्या डोळ्यात आसव असतात, कारण तिनं असा राजा पाहिलाय की ज्या राजानं शत्रू मुलखातल्या स्त्रीच्या अब्रूच्या रक्षणासाठी स्वतःच्या बायकोच्या भावाला शिक्षा दिलीये म्हणजे जाहीर नाही केली, थेट अंमलबजावणी केलेली आहे. हे उदाहरण घडलंय. तुम्हाला विश्वास नाही वाटणार. हे उदाहरण 350 वर्षापूर्वीच. 350 वर्षापूर्वीची न्याय व्यवस्था आणि सध्याच्या विज्ञान युगातली न्याय व्यवस्था
यावर जर बोलायला गेलं तर अख्खं व्याख्यान होईल, पण दोघांतला फरक कळावा म्हणून एका कवीची कविता मात्र सांगतो, माझी नाहीये. त्या कवीचं नाव मला आठवेना, तुम्हाला सापडलं तर मला कळवा. पण कवितेचा मतितार्थ फार महत्वाचा आहे. तुम्हाला दोन्ही न्यायव्यवस्थेतला फरक कळेल, राजांच्या काळातली आणि आता विज्ञान युगातली. कविता अशी आहे, 70 वर्षाच्या म्हातारीला कोर्टाच्या पायरीवर बसलेलं पाहून विचारलं. 70 वर्षाच्या म्हातारीला कोर्टाच्या पायरीवर बसलेलं पाहून विचारलं, आजीबाई आज इथं काय आहे? त्यावर तिनं उत्तर दिलं, 17व्या वर्षी माझ्यावर बलात्कार झाला होता, त्या केसचा आज निकाल आहे. 32 न्यायाधीश, 20 वकील, 40 शिरस्तेदार बदलून गेले. निम्मे आरोपी मरून तर बाकीचे केव्हाच पळून गेले, तरीही मी जिवंत आहे. हीच एक कमाल आहे. 17व्या वर्षी झालेल्या बलात्काराचा आज निकाल आहे. भगवान के घर देर है, भगवान के घर देर है ही म्हण अजून बदलली नाही. न्यायदेवतेच्या डोळ्यावरची पट्टी जरा सुद्धा सरकली नाही. मोर्चे आंदोलने तेव्हाही झाली, नंतर कुणी सुद्धा फिरकलं नाही. मोर्चे आंदोलने तेव्हाही झाली, नंतर कुणी सुद्धा फिरकलं नाही. तरीही वाटतं आज जीवनाची सकाळ आहे. 17व्या वर्षी झालेल्या बलात्काराचा आज निकाल आहे. आणि शेवटचं कडवं बघा काय आहे. थरथर त्या हाताला हात देऊन म्हातारीला उभं केलं. निकाल ऐकण्यासाठी 4 भिंतींच्या आत नेलं. निकाल मात्र ऐकून म्हातारीचे पाय लटपटू लागले, कारण पुराव्या अभावी निम्मे आरोपी निर्दोष सुटले आणि ज्यांना झाली शिक्षा ते तर केव्हाच मरून गेले. 70 वर्षाच्या आयुष्याचा हा सारा निकाल आहे. आणि 17व्या वर्षी झालेल्या बलात्कारावर न्यायालयाचा अजून एक बलात्कार आहे. शिवरायांचा इतिहास आणि जिजाऊंचं हे मांडत असताना सत्य परिस्थिती बघितली की अस्वस्थ व्हायला येतं. पण एका दिवसात ही परिस्थिती बदलणार नाही. आपल्याला राजमाता जिजाऊंचा आणि शिवबांचा वारस होऊन जेवढं जेवढं जमेल तेवढं तेवढं आपल्याला करावं लागणार आहे. हे उदाहरण मी तुम्हाला याच्यासाठी सांगितलं की राजमाता जिजाऊंचा त्या परिस्थितीतही बायकोच्या भावाला अशा पद्धतीची शिक्षा देणं, बायकोच्याही विरुद्ध जाऊन अशी शिक्षा देणं, हे कुणामुळे शक्य झालं? हे शक्य झालं राजमाता जिजाऊंच्या करारीपणाच्या संस्कारामुळे, की जे बालपणापासून हृदयात बिंबलेलं आहे. नाहीतर असा निर्णय घेणं शक्यच नसतं झालं. जिजाऊ होणं खरंच सोपं नाही बरं का. तुम्ही मुली आहात, विचार करून बघा. अफजल खानाला भेटायला गेले राजे, कोथळा बाहेर काढला, हा नंतरचा इतिहास. अगोदर काही तसं होईल असं नाही. राजांची बाजू पडतीच होती. अफजल खानाला राजे भेटायला गेले, दैत्याला काय वाटलं असेल जिजाऊंना? पन्हाळ्याच्या वेढ्यात अडकले, काय वाटलं असेल जिजाऊंना? शास्ता खानाच्या लाखाच्या फौजेत 300-400 मावळे घेऊन गेलेत, काय वाटलं असेल त्या मातेच्या हृदयाला? आग्र्यात अडकून पडलेत त्या क्रूर करण्या औरंग्याच्या कैदेत, ज्यानं स्वतःच्या नातलगांना आणि बापालाही सोडलं नाही. तिथे राजे बछड्या सहित नातवा सहित अडकले, काय वाटलं असेल? मी तुम्हाला सांगतो, तुम्ही अशी सहज कल्पना करा, आज तुम्ही आम्ही अफजल खानाला भेटायला जर चाललेलो असलो तर तुमची माझी आई काय बोलेल? काही साधारण ग्रामीण भागातली वाक्य मी तुम्हाला सांगतो. आपण चाललोय अफजल खानाला भेटायला. ग्रामीण भागातली वाक्य आहे, राजकारण गेलं चुलीत. आपण कुणाच्या आद्यात राहायचं नाही, आपण कुणाच्या मध्यात राहायचं नाही. आपण आपलं मध्यमवर्गीय नाकासमोर बघून चालायचं. महिन्याचा पगार मिळतो ना, तो व्यवस्थित चालवायचा. कुठं वाटलं तर ट्रिपला जायचं, पिकनिक करायला जायचं. असल्या फंदात काही पडायचं नाही. जिजाऊ काय म्हटल्या शिवबांना?
शिवबाराजे, तुमचे मोठे बंधू संभाजीराजे कनकगिरीच्या वेड्यामध्ये याच अफजल खानानं आयत्या वेळेस मदत नाकारली होती, त्यामुळे संभाजीराजांचा मृत्यू झाला. शहाजीराजांना कैद करायला देखील हाच कारणीभूत आहे. तुमच्या मोठ्या बंधूंच्या मृत्यूला जो कारणीभूत आहे त्याचं उट्ट फेडून या. स्वराज्याच्या जो कोणी आडवं येईल त्याला आडवं करायला घाबरू नका. माझा आशीर्वाद तुमच्या पाठीशी. लक्षात घ्या, हा नुसता फुकाचा आशीर्वाद नाही बर का. नाही तर आपल्याकडे आशीर्वाद देणारे अनेक असतात ना. म्हणजे आलं पाय पडायला की म्हणतात माझं आयुष्य तुला लाभू दे. मला कधी कधी प्रश्न पडतो की खरंच जर असं काही जादू असती आणि बोललं ते घडत असतं तर कुणी असा आशीर्वाद, म्हणजे माझं आयुष्य तुला लाभू दे असा दिला आशीर्वाद तर हे गेलेच ना. असं जर असतं तर खरंच कुणी दिलं असतं का? जिजाऊंचा आशीर्वाद हा फुकाचा आशीर्वाद नव्हता. जिथे जिथे गरज पडेल तिथे तिथे जिजाऊ हाती तलवार घेऊन सुद्धा जायला निघालेले आहेत. कुठे माहितीये? पन्हाळ्याच्या वेड्यामध्ये राजे अडकलेत. नेताजी पालकर ही मोहिमेवर आहेत आणि आता तिकडून मोगलशाहीची फौज शास्ता खान पुण्यात यायला निघालाय. आदिलशाही आणि मोगलशाही एकत्र झाली तर फार फार अवघड होईल. त्यावेळेस जिजाऊ घोड्यावर बसल्यात, तलवार अडकवलीये, सैन्य तयार आहे आणि आता पन्हाळा भेदून जायला निघाल्यात. तेवढ्यात नेताजी पालकर येतायत आणि ते विनवणी करून जिजाऊंना थांबवतायत. म्हणजे हा नुसता आशीर्वाद नाही. शिवबा जिजाऊंचा श्वास म्हणजे शिवबा, जिजाऊंचा उच्छ्वास म्हणजे शिवबा. करारी पण तक्रारी पण, कर्तृत्व तर कर्तृत्व, आशीर्वाद तर आशीर्वाद. जे काही शिवबाला लागेल ते सगळं देण्याची तयारी राजमाता जिजाऊंनी ठेवली आहे. मंडळी, मी आता तुम्हाला एक गणित सांगतो बघा. आग्र्यात राजे असताना त्यांचा जो जीव वाचलाय त्याचंही कारण राजमाता जिजाऊ आहे. हे तुम्ही कोणत्याही पुस्तकात वाचलेलं नसेल आणि याचा उल्लेख कोणत्याही पुस्तकात नाहीये. पण अनेक पुस्तकं वाचल्यानंतर आणि इतिहासातल्या प्रत्येक व्यक्तिरेखेचं एक साधारण स्वभाव तुमच्या समोर आल्यावर माझं जे मत आहे त्याच्याशीच तुम्ही सहमत व्हाल. बघा, मी तुम्हाला साधं सांगतो. 12 मे 1666 या दिवशी आग्र्यामध्ये तो प्रसंग घडला होता जिथे शिवाजी राजांनी खिलत नाकारली होती बादशहाच्या दरबारात. तारीख किती आहे? 12 मे. आणि राजे आग्र्यातून निसटलेली तारीख आहे 17 ऑगस्ट. 12 मेला प्रसंग घडलाय. राजे निसटलेत 17 ऑगस्टला. जून, जुलै, ऑगस्ट म्हणजे 3 महिने 5 दिवसानंतर राजे निसटले. मला इतिहास अभ्यासक म्हणून हा प्रश्न पडतो, त्या क्षणाला औरंगजेबाचा सगळ्यात मोठा शत्रू कोण? तर आपले शिवाजी राजे. कारण अगोदर काय काय घडले? शास्ता खान मामाची बोटं तोडली, सुरत लुटलं गेलेलं आहे. सगळ्यात मोठा शत्रू असताना त्या शत्रूला की ज्या औरंगजेबानं सख्या भावांना मारलंय, पित्याला मारलंय, विष पाजलंय, 37 सख्या नातलगांच्या रक्तावर ज्याचं सिंहासन आहे, तो औरंगजेब संत आहे का? नाही. पण तरी सुद्धा शिवाजी राजे पळून जाईपर्यंत 3 महिने 5 दिवस शिवाजी राजांना औरंगजेब जिवंत ठेवतोच कसं? याचंही कारण तुम्हाला राजमाता जिजाऊ, ते मी तुम्हाला तर्कानं सांगतो. इकडनं तुम्हाला हे माहितीये की मिर्झा राजा बरोबर पुरंदरचा तह झाला. 23 गड दिले होते. पुरंदर, रुद्रमाळ, कोंडाणा, तुंग, तिकोना, माणिकगड, मानगड, मरगड, सरूरगड, रुळगड, साखरगड, सोनगड, रोईडा, भंडार, दुर्ग, नरदुर्ग, खंडागडा, इसागड, लोहागड, भक्तगड, अंकोला, मोरखन, माऊली, पळसकोल हे 23 गड गेले. 12 गड शिल्लक राहिले. आता ते 12च गड शिल्लक होते. 12च. इकडे मिर्झा राजा आपल्याकडे आहे दक्षिणेत. तो औरंगजेबाला पत्र लिहून सांगतोय काय की 12 गड जरी शिल्लक असले तरी ही वाघीण म्हणजे राजमाता जिजाऊ यांची इतकी करडी शिस्त राज्यावर आहे की थोडासा जरी असं वाटलं की शिवबा राजांच्या केसाला धक्का लागतोय तर ही वाघीण 12 गड
आणि असल नसेल तेवढं सैन्य घेऊन मोगलांवर आमच्यावर तुटून पडेल आणि दक्षिणेतलं राजकारण हे अवघड होऊन जाईल. त्यामुळे लक्षात ठेवा, शिवाजी राजांच्या केसालाही धक्का लागता कामा नये. जर राजमाता जिजाऊ डळमळीत असत्या, त्यांची चोख व्यवस्था नसती, त्यांनी हातपाय गाळले असते, धैर्य खचलं असतं, तर दुसऱ्याच दिवशी शिवाजी राजांना मृत्यूला सामोरं जावं लागलं असतं. इथे आम्हाला राजमाता जिजाऊ सापडतात. मंडळी, मी शेवटाकडे येणार आहे, पण बघा, तुम्ही सगळ्यांनी ऐकलेलं आहे की प्रत्येक यशस्वी पुरुषाच्या पाठीमागे एक स्त्री असते. प्रत्येक यशस्वी पुरुषाच्या पाठीमागे एक स्त्री असते. काही काही विनोदानही म्हणतात की प्रत्येक अपयशी पुरुषाच्या पाठीमागेही एक स्त्री असते. पण लक्षात घ्या, प्रत्येक यशस्वी पुरुषाच्या पाठीमागे एक स्त्री असते हे आम्हाला माहिती आहे. पण इतिहास काळामध्ये एक नाही, 3 पुरुषांच्या यशस्वीते पाठीमागे एकच स्त्री होती आणि ती म्हणजे राजमाता जिजाऊ. आणि ते 3 पुरुष कोण? स्वराज्याचे संकल्पक शहाजीराजे, स्वराज्याचे संस्थापक शिवाजीराजे आणि स्वराज्याचे संरक्षक संभाजीराजे. या तिघांच्याही राजमाता जिजाऊ या माता होत्या. तुम्ही म्हणाल कशा? शिवाजीराजांच्या तर माता होत्याच, पण शंभू राजांची आई 2 वर्षात गेल्यानंतर अशा वयात की ज्या वयात चेहरा सुद्धा आठवावा म्हटला आईचा तर पुढील आयुष्यात आठवणार नाही, अशा वयापासून राजमाता जिजाऊ आजी नव्हत्या. शिवाजीराजे बाहेर असताना शंभू राजांच्या माता पण होत्या, आई पण होत्या आणि वडील पण होत्या. आणि मग तुम्ही म्हणाल शहाजी राजांच्या आई कशा काय? बघा, ज्या वेळेस नवऱ्याचा पूर्ण पराभव होतो आणि त्याची आई जर जिवंत नसेल, एकतर पूर्ण पराभव झाल्यानंतर पुरुष 2च ठिकाणी रडू शकतो, एकतर आईच्या मांडीवर किंवा आई नसेल तर बायकोच्या खांद्यावर. ज्या वेळेस मुर्तजाला मोगलांच्या ताब्यात द्यावं लागलं आणि जीवधन किल्ल्यापासून सुरू केलेला प्रयोग हा माऊलीला संपला, तिथे शहाजी राजांचा पूर्ण पराभव झालेला होता. आणि त्या ठिकाणी त्या पराभवातनं साकारण्यासाठी, पराभवातनं बाहेर येण्यासाठी राजमाता जिजाऊ याच शहाजी राजांच्या आई झालेल्या आहेत. हेच करारी पण बालशंभू राजांमध्येही तुम्हाला दिसेल. कुणाचं? राजमाता जिजाऊंचं. त्याचं एकच उदाहरण अगदी पटापट सांगत जातो की जेव्हा बघा बालराजे आग्र्याच्या दरबारात होते, अगोदरचा प्रसंग घडून गेला, शिवाजीराजे काही औरंगजेबाला भेटायला जात नाही, तेव्हा बालराजांना घेऊन जातलं जायचं. आणि तेव्हा असं एक उदाहरण आहे की औरंगजेब बालराजांना म्हणतोय की समोर तगडा मल्ल आहे आणि औरंगजेब म्हणतोय की मल्ल युद्ध खेळा त्या तगड्या मल्लाबरोबर. आता मला सांगा, हे बालक 9 वर्षाचं आणि तगडा मल्ल, अख्खा दरबार थरारलेला आहे की आता काय होणार, घाबरत नाही. फक्त एक शंभूराजे औरंगजेबाच्या नजरेला नजर देतात आणि शंभूराजांची वाक्य, राजपुत्र आहे मी, राजाचा पुत्र आहे, बरोबरीच्या माणसांबरोबर युद्ध खेळतो, कुणा आयऱ्या गैऱ्याबरोबर नाही. अहो, पिता कैदेत आहे, पिता कैदेत आहे, स्वतःचा मुलूक नाही, 500 कोस दूर आहे आणि सगळ्यात मोठ्या सत्तेचा औरंगजेब समोर बसलाय आणि त्याच्या नजरेला नजर देऊन असं उत्तर द्यायचं, हे करारी पण आलं कुठून? राजमाता जिजाऊंकडून आत्वापर्यंत आलंय. बरं, हा प्रवास इथे झाला पुरुषांच्या बाबतीतला. आता मी हे स्टेज स्त्रियांकडे कसं आलंय बघा. हे स्टेज कुठे आलंय? आता हे तेच सांगतो, पण त्याच्या अगोदरची एक घटना सांगतो. तुम्हाला असं कधी वाटलंय का, तुम्ही अख्ख्या महाराष्ट्रातून आला, हे किती भव्य दिव्य आहे बघा. एक स्त्री विदर्भामध्ये सिंदखेड राजामध्ये लखुजीराव जाधवांच्या पोटी जन्माला येते काय? पश्चिम महाराष्ट्रात शिवनेरीवर एका सूर्याला जन्म देते काय? त्याच्याकडनं सिंहासनाची अपेक्षा करून कोकणामध्ये रायगडावर क्षत्रिय कुलावतंस राजा विराज प्रौढ प्रताप पुरंदर सिंहासनाधीश्वर राजा शिवछत्रपती की जय
असं म्हणून स्वप्न साकार करून घेते काय आणि नंतर देहाच्या लक्तरात न अडकता 11च दिवसांनी खाली कोकणात पाचाडला स्वतःला विसर्जित करते काय. हा प्रवास विदर्भ व्हाया पश्चिम महाराष्ट्र कोकण हा सगळा महाराष्ट्र सांगणारी राजमाता आम्हाला हेच सांगते की आम्हाला महाराष्ट्र सांगायचा आहे. हे तेज येसुबाईंमध्ये आलं. येसुबाई हे इतिहासात पाठीमागे असलेलं पात्र आहे. येसुबाईंचा त्याग किती मोठा आहे माहितीये. काय झालंय, संभाजीराजांना मारल्यानंतर रायगडावर जुल्फिकार खानानं वेढा दिलाय. अख्खं राजकुटुंब, येसुबाई, त्यांचा मुलगा आणि राजाराम हे सगळं राजकुटुंब रायगडावर आहे. आता तर औरंगजेबाला मजाच आहे. राजकुटुंब ताब्यात आलं, आता संपलं, मराठेशाही घेतली. येसुबाईंचा किती मोठा त्याग आहे बघा. स्त्रीचा त्याग म्हणून तुम्ही आयुष्यात लक्षात घ्या. पुत्रप्रेम असतं. खरं तर येसुबाईंचा मुलगा शाहू, त्याला गादीवर बसवता आलं असतं, पण येसुबाईंना माहितीये शाहू लहान आहे. त्यांनी काय करावं, राजारामाला रायगडावरून गुप्त मार्गानं पुढे पाठवलेलं आहे. गुप्त मार्गानं पुढे पाठवलेलं आहे आणि त्या गुप्त मार्गानं पाठवून पुढे जिंजीतनं युद्धाला सुरुवात केली आहे. हा येसुबाईंचा मोठा त्याग आहे. हाच वारसा कुठपर्यंत गेला, महाराणी ताराबाईंपर्यंत, की जी 7 वर्ष औरंगजेबाबरोबर लढत होती. औरंगजेबाची अवस्था अशी आहे की युद्ध टाळून पाठीमागे जाताही येईना, 7 वर्ष लढत राहिले. ही झाला रक्ताचा वारसा. हा वारसा विचारांनी पुढे कुठे येऊन ठेपलाय, अहिल्यादेवी होळकरांपर्यंत. कसा माहितीये, चौंडी नावाच्या गावाला एक छोटी 7-8 वर्षाची मुलगी वाळूमध्ये खेळत होती. शंकराची पिंड बनवत होती. तिथे बाजीराव आणि मल्हारराव होळकर होते. ते तिचा खेळ सगळा पाहत होते. तेवढ्यात एक घोडा उधळतो आणि काय करतो, आता तो पिंडीवर येणार. तेवढ्यात ही मुलगी स्वतःला झोकून देते आणि पिंडीचं रक्षण करते. तिला विचारलं जातं, स्वतःच्या जीवाला घाबरली नाहीस? तर ही मुलगी उत्तर देते, आपण स्वतः घडवलेली जी वस्तू असते ती प्राणपणानं जोपासायची, असं थोरा मोठ्यांनी सांगितलंय. आणि हीच छोटी अहिल्या पुढे जाऊन अहिल्या माता होते. पुण्यश्लोक म्हणून त्यांना समजलं जातं. माता आपण नदीला म्हणतो कारण नदी संजीवन देते. तसं माळव्या प्रांतामध्ये यांनी संजीवन दिलंय. मी राजमाता जिजाऊ आणि एकमेकांशी कोणाची तुलना होणार नाही, पण साम्य बघा कसं आहे. राजमाता जिजाऊ सती जायला निघाल्या होत्या तेव्हा शिवाजीराजे म्हणाले, स्वराज्याचा संकल्प आहे, मग तो कुणासाठी पुरा करू. तसंच नवऱ्याच्या मृत्यूनंतर अहिल्या माता सती जायला निघाल्या होत्या तेव्हा मल्हारराव होळकरांनी सुनबाईला सांगितलं, तुझ्याकडनं मोठी अपेक्षा आहे, तूच गेलीस तर कसं व्हायचं. परंपरेला टाळून तो निर्णय सांगून ठेवलाय. अजून साम्य कुठे आहे, जिजाऊंवर जी संकट आली ती एकाच वेळेस आली. पुढं उद्ध्वस्त झालं, सासर उद्ध्वस्त झाले, सगळं दुःख पचवलं. अहिल्या मातांनी पण दुःख पचवलंय. नवरा गेला, आईप्रमाणे प्रेम करणारे आई वडिलांप्रमाणे सासू गेली, सासरे गेले, मुलगा गेला, मुलीचा नवरा गेला म्हणून मुलीला सती जावं लागलं. सगळेच गेले की, पण तरी समाजाबद्दल नकारात्मकता नाही आली. काय मनात ठेवलं की मला समाजासाठी काहीतरी करायचंय. मंदिरं बांधली, घाट बांधले, समाज कल्याण उपयोगी जे जे करता येईल ते केलं. धर्मकारण आणि राजकारण, युद्धशास्त्र हे जरी राजकीय भाग असला तरी प्रजादक्षता, प्रजा कल्याण हे तर साध्य असतं. साधन राजकारण असू शकतं, साध्य जनतेचं कल्याण असतं. आणि जेव्हा हे साध्य केलं जातं तेव्हा त्या अहिल्याबाईंना अहिल्या माता किंवा अहिल्या देवी म्हटलं जातं. मंडळी, या सगळ्या स्त्रियांच्या आयुष्यात एकच गोष्ट दिसली, ती म्हणजे कोणती, हार न मानता त्या प्रयत्न करत राहिल्या.